त्याच्यासाठी आपण हा स्पीडअप घेतोय. आमचे सुफियान भाई स्वतः मैदानावरती जातात आणि सुफियान भाईंचं आमच्या कौतुक करावं तेवढं कमी आहे. मैदानावरती ते उतरतात, लगेच निर्णय घेतात आणि लगेच ते मॅचला सुद्धा सुरुवात करतात ना, हे महत्त्वाचं आहे आमच्या या आयोजकांसाठी. कारण एक चांगल्या थाटणीचं आयोजन वजीर भाई मित्र मंडळ हे सातत्याने करत आलंय. वजीर भाईंचा असलेला हा पाठिंबा या स्पर्धेला आपण पाहतोय आणि त्या पाठिंब्याच्या सहाय्यानं ही स्पर्धा आज यशाकडे, एक यशाच्या शिखराकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला माहिती आहे. चला चला सामन्याला सुरुवात करून घ्या. आमच्या आयोजकांचा निर्णय आला, आता सामन्याला लगेच सुरुवात करून घ्यायची. वेळ कोणताही खर्च करू नका. ज्या वेळेला आपण महत्व देतोय आणि तो वेळ वाचवा. महत्वाचा आणि निर्णायक जो आपल्याला सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला एक मातबर संघ खेळतोय. चला स्पीडअप घ्या. जे आयोजकांनी निर्णय घेतलाय त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जाऊन मैदानावरती खेळावं लागेल. टीम दासगाव आणि महाड, गौसिया महाड आणि दासगाव. चला स्पीडअप घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गौसिया महाड जो डिसिजन आहे आमच्या आयोजकांचा आणि अंपायरचा, त्याला तुम्हाला सामोरं हे कंपल्सरी जावं लागेल. कारण की आयोजकांनी जी नियमावली बनवली या स्पर्धेसाठी त्या नियमावलीलाच आपल्याला फॉलो करत पुढे जायचं आहे. या संकेत पवार, आपण कुठे असाल तर स्टेजपाशी संपर्क साधा. तर जाऊया मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. ज्या वेळेला आपण पाहिलं तर गौसिया 11 महाड विपक्ष दासगाव या दोन मातब्बर संघामध्ये ही मॅच खेळली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय या गौसिया 11 महाड संघाने टॉस जिंकला. पहिले फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी या मैदानावरती खऱ्या अर्थाने घेतला आणि पहिला फिल्डिंग करायची. फिल्डिंग करत असताना कशा पद्धतीने कोणत्या थाटणीने गोलंदाजी केली जाईल हे पाहायचं. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचं मानस धाडस हे केलं. एक कमीत कमी धावांच्या आतमध्ये आम्ही रोखू शकतो असं एक जिद्द बाळगली खऱ्या अर्थाने गौसिया 11 महाड संघाने. आणि ती जिद्द इथे बाळगली जाईल का हे आपण पाहूया. स्ट्राईकला दासगाव संघाचा महत्वाचा खेळाडू आदिल, नॉन स्ट्राईकला अर्सलान. पहिला बॉल खेळला. पहिल्या बॉलवरती इथे एक धाव जोडली आहे. या एकेरी धावीच्या साह्यानं या मॅच मध्ये अकाउंट ओपन केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आपण पाहतोय दासगाव या संघानं. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आपण पाहिलं तर या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये बरंच काही दडलंय, बरंच काही राहिलंय आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये बरंच काही शिकायला मिळणार आहे. कारण की दोन्हीही संघ दिग्गज आहेत, दोन्हीही संघ मातब्बर आहेत. काल बरंच काही शिकलो आपण या मैदानावरती, आज शिकायचं आहे. दुसऱ्या दिवसामध्ये बॉल आपण पाहतो बॅकवर्ड पॉइंटला चालला, फिल्डर तिथे उभा आहे, थोडा फंबल झाला, स्वतःला पुन्हा सावरेल ना. त्याआधी दोन्हीही बॅट्समनने एक आणि मात्र एकच धाव इथे कंप्लीट केली आहे. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. येणारा प्रत्येक आपण बॉल आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचं स्वप्न बघायचं नाही. येणारा प्रत्येक बॉल इथे आता खेळून काढायचा आहे. खऱ्या अर्थाने टीम आपण पाहिलं तर एक महत्वाचा संघ तासगाव टीमला चांगल्या पद्धतीचा कमबॅक पद्धतीचा हा बॉल. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित सुफियान साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करतो. मी विनंती करेल आमचे फहीम सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत करूया. सुफियान समनाते
समनाखे यांचा आपण सन्मान करतोय अमेरिकेवरून. युवा नेते आहेत अमेरिकेवरून ते इथपर्यंत आलेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आदरणीय शाह खालिदजी पोरे साहेब, ज्या वेळेला आपण पाहतोय मी सुफियान दादा यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण शाह खालिद दादा पोरे दक्षिण रायगड प्रीमियर लीग येते आणि त्याचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ना ते आदरणीय शाह खालिदजी पोरे साहेब, त्यांचं स्वागत आहे. तसेच रफिकजी पानसरे साहेब, त्यांचं सुद्धा आपण इथं यथोचित मान सन्मान करतो. मी सुफियान भाई यांना विनंती करतो आपल्या शुभस्य आपण रफिक साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद साहेब आपण हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. स्वागत आहे सर्व मान्यवरांचे. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेले आमच्या मान्यवरांचे. वा काय फटका, रिव्हर्स स्वीप, स्विच चिटचा फटका, दर्जेदार स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, षटकार. डीजे इथे 6 धावा जोडल्या जातात. षटकार आलाय, षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे गेलीये. पुन्हा मोठा बिग 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 हिट. या धावा किती आहेत? पंचांचा इशारा येणं बाकी आहे, पण पंचांचा इशारा आहे षटकार. आणि पुढचा बॉल जर हा बॉल नो आहे का हे पहिलं पाहिलं जाईल. वेस्ट हाईट साठी इथे कॉल केलाय पंचांनी, थर्ड अंपायरची मदत घेतली जाईल. सुफियान भाई आहेत आमचे, बघतलं जाईल खऱ्या अर्थानं बॅट्समन आउट आहे की नाही आणि नो बॉल आहे की नो बॉलचा इशारा आला. पुढचा बॉल आहे नो बॉल. त्याच्या पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. ज्या वेळेला आपण पाहिलं तर, ज्या वेळेला आपण सातत्याने म्हणतो ना उघडा डोळे बघा नीट, पुढे येतोय फ्री हिट. फ्री हिटचा बॉल या मॅच मध्ये पुन्हा हाताळला जाईल. पुढचा बॉल इथे फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल इथे हाताळला जाईल. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हा फसला. नो बॉलचा पंचांचा इशारा आला. फ्री हिट कंटिन्यू आहे. हा सर नो बॉल कोणत्या स्वरूपाचा होता? फिल्डिंग युनिट मध्ये. ज्या वेळेला आपण तुम्हाला सर्वांना नियमावली माहित आहे, नो बॉल असेल, नो बॉल टाकल्यानंतर जर तोच बॅट्समन स्ट्राईकला असेल ना, स्ट्राईक जर रोटेट नसेल तर आपण फिल्डिंग हलवू शकत नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ती चूक मैदानावरती झाली आहे. फ्री हिटच्या बॉल वरती हल्ला, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक देखणा दर्जेदार नेत्र दीपक षटकार. बिलाल या बॅट्समनला आपण पाहतोय तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज येतो. आदरणीय शाह खालिद पोरे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. काय बॅटिंग खेळली आहे, खऱ्या अर्थाने या 100 रुपयाचा तो हकदार आहे आणि कौतुकास्पद त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने चालू आहे. काय खेळली. च्या वेळेला आपण पाहिलं तर बिलालला मैदानावरती पाठवलं कशासाठी, तर याच खेळीसाठी. लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये. एक डॉट बॉल आला होता. अर्सलान याने जर 3 षटकार लागवले लगातारचे तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रफिक लोखंडे यांच्या वतीने कॅश प्राइज असणार आहे. लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अर्सलान या बॅट्समन साठी. पुढचा बॉल, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॅट आणि बॉलचा संपर्क न करून देणारा चेंडू सरळ थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा बॉल. आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज रफिक लोखंडे यांच्या वतीने आल्या. इथे डॉट बॉल आला. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा. संघाची धावसंख्या पोहोचली 22-22 ऑन द बोर्ड. 22 धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू इथे टिपलाय जाईल, ज्या वेळेला इनसाइड एज घेतली होती. एसटी रक्षकाच्या भूमिकेने आपले काम हे चोख पार पाडलं. महत्वाचा खेळाडू अर्सलान ज्या वेळेला जाईल मैदानाच्या 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फैजान यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल. या 100 रुपयाचा हकदार कोणता खेळाडू येईल हे आपल्याला सुद्धा जरूर पाहायचं आतुरता आहे. आणि ज्या वेळेला अर्सलानला बक्षीस लागलं त्यावेळेला अर्सलान आपण पाहिलं तर कुठेतरी बक्षिसाचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके खेळण्याचे त्याने प्रयत्न केले. ज्या वेळेला स्वप्न पाहिले ना, स्वप्न तुम्ही पार करू शकता, पण ज्या वेळेला आपण म्हणतो ना देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता. घाम गाळावा लागेल, मैदानावरती तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ते मेहनत करून मैदानावरती बॅटिंग ही करावीच लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, गुल्डन स्पॉट होती, टप्पा पडल्यानंतर नाकाच वळून जाणारा बॉल होता. इट्स परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली आहे. निर्धाव चेंडूची संगता झाली आहे. संघाची धावसंख्या इथे स्थिरावली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला ना तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 नो बॉल आपण पाहिले आणि तदनंतर 2 सिंगल सुद्धा पाहिल्या. बऱ्याचशा धावा आल्या आणि तदनंतर पुढच्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. बॉलर अव्वाब वरती हल्ला 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 इथे चढवला. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे या षटकातील पहिला षटकार. बॅटिंग करत असताना टीम दासगावच्या बाजूनं. नक्कीच आपण पाहतोय रंगीला दासगाव संघाच्या बाजूने षटकार आला. लोअर फुटटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन मिड विकेटला. वाईडिश मिड विकेटचा बॉल फिल्डर आपण पाहिले ना त्या बॉल पर्यंत पोहोचेल त्याआधी दोन्हीही बॅट्समनने 1 धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. तब्बल पोहोचली 29 वरती. 29 ऑन द बोर्ड फॉर 2 लॉस. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 29 धावा इथे धावफळकावरती लागला. बॅटिंग करत असताना एक महत्वाचा संघ जो मैदानावरती खेळतोय. रंगीला दासगाव. षटकातील पुढील चेंडू अव्वा. पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका फसला, टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. मिस्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. अजून एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर. नाव आहे बिलाल. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या आपण पाहिली स्थिरावली आहे तब्बल 29 या आकड्यावरती. 29 या आकड्यावरती तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करत असलेल्या टीमला. आणि ज्या वेळेला आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं 3 बॅट्समन आउट झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफळकावरती लागली 29 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू या मॅच मध्ये येणं अजूनही ओव्हर झालेली आहे. 12 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 29 पहिल्या ओव्हर मध्ये आला. 22 दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 7. चांगलं कमबॅक राहिलं आणि त्या 7 धावेमध्ये 1 षटकाराचा सुद्धा समावेश होता. सात धावा धावफळकावरती आपण पाहिले आणि त्यानंतर नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला. पवन याच्यावरती विश्वास दाखवला.
जाईद अंतुले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला, बॉल सीमा रेखेच्या बाहेर, षटकार. ओके, मग काही टेन्शन नाही, त्यांचं असोसिएशन आपल्या रॉला खेळतात ते. मी काय होतं ते एंट्री फी ते प्रसाद बांबुगडेकडे काय पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत, अशा पद्धतीचा फटका, षटकार. दुसरा बॉल बॅटच्या टोला लागलाय. त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट फाईनिंगला गेलाय, तिथे फिल्डर उभा आहे आणि तिथे मात्र एक आणि एकच धाव पाहायला मिळते. या एकेरीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्यानंतर पोहोचले 36 वरती आहे. 36 ऑन द बोट, 36 धावा धावफळकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती मात्र लगेच सिंगल खर्च केली आहे. कमबॅक या मॅच मध्ये राहिला. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर पवन हा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या दर्जाचं, कोणत्या थाटणीचं. पवन याच्या माध्यमातून उसामा ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, पंचाचा इशारा नो बॉलचा आलाय. सर हा नो बॉल कोणत्या स्वरूपाचा? ओव्हर स्टेप आपण पाहतोय इथे, नो बॉल. ज्या वेळेला आपण म्हणतो ना नो बॉल आल्यानंतर उघडा डोळे बघा नीट, पुढे येतोय फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटच्या बॉलवरती हल्ला इथे चढवला जाईल का हे पाहणं तेवढंच पोषक आहे, गरजेचं आहे. आणि नक्कीच तो फ्री हिटचा बॉल कशा थाटणीचा असेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 37 धावेवरती स्थिरावली. 37 धावा धावफळकावरती. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला आले, फ्रंटफुटला बॉलला धाडल्या. बॉल जाईल कुठे आपण पाहिलं तर डिपेस्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर पळतोय. त्याआधी दोन्हीही बॅट्समनने पळूनच 2 धावा इथे पूर्ण केल्यात. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही हळूहळू का होईना सातत्याने पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल बॉल आउट ऑफ वरती उपस्थित झाईद बाय अंतुले यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. मी या स्पर्धेचे सर्व आदरणीय वजीर भाई यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय. एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत ते सुद्धा, चांगलं बरंच क्रिकेट त्यांचं सुद्धा राहिलंय. आणि आणि इथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 48 या आकड्यावरती पाहायला मिळते. सॉरी 46 धावा आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवा बाटणे आपण पाहतोय. या शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल गेला, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न चालू केला, पण एक आणि एकच धाव आतापर्यंत आपल्याला धावफळकावरती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. 47 धावा इथे धावफळकावरती लागलात. धावा धावफळकावरती लागतात आणि आपण पाहिलं तर 3 ओव्हर इथे थांबलात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 47 धावा धावफळकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 22, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आल्या 18 धावा. महागडे षटक राहिलं तिसरं सुद्धा आणि पहिलं सुद्धा, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक राहिला ते म्हणजे अवाब या गोलंदाजाचा.
पवन थोडा महागडा ठरला या मॅच मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या पूर्वार्धाच्या खेळातील गोलंदाजी मार्क वरती न्यू गोलंदाज बाबू. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉलचा टप्पा पडला, बॉल जास्तीत जास्त उसळी घेणारा आणि तेवढाच वेगाने टर्न घेणारा राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा पाहतो आपण. कमबॅक केलं या मॅच मध्ये, डॉट बॉल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 48 वरती. शहबाज कबले यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण थोडे लेट आलात पण थेट आहात असं आमचे आयोजक सांगतात. स्वागत आहे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 49 या आकड्यावरती. बॉल झाले तब्बल 2 आणि आपण पाहिलं तर साहेबांचं आपण स्वागत करतोय. संघाची धावसंख्या ही मात्र आतापर्यंत 49 वरती स्थिरवली. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर हळूहळू स्लो होताना पाहायला मिळते ही मॅच, म्हणजे धावा कमी येताना बघायला मिळतात. बॉल जाईल कुठे आहे, बॉल पुन्हा एकदा डावा एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचं अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे आपण पाहतोय. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल आपण पाहिलं तर 50 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना रंगीला दासगाव या टीमचं अर्धशतक धावफळकावरती लागल्या. बॉल चांगल्या दर्जाचा खेळला, खोलवर डब्बाचा बॉल होता, त्याला खेळून काढला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये तिथे फिल्डर उभा आहे. एक आणि एकच धाव मिळणार आहे, एक पेक्षा जास्त या मॅच मध्ये आता काही मिळणार नाही. आणि एक धावीच्या सह्यानं संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 51 धावा धावफळकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना. पाटलाग इथे किती धावांचा करण्यासाठी सज्ज होईल गोसिया 11 महा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग त्यांनी पहिली घेतली आहे. मोठा फटका लगावला, बॉल हवेमध्ये, चेंडू खाली, फिल्डर वाह काय फिल्डिंग राहिली आहे. चांगला टीम वर्क, दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग परफेक्ट नव्हती तरी सुद्धा सावरलं दोन्ही खेळाडूंनी आणि टिपला जाईल. संपला बॅट्समनचा खेळ. विकेट आहे, बॅट्समन आउट आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 51 वरती आणि 51 वरती आपण पाहतो चौथा धक्का इथे लागलाय. बॅटिंग करत असताना टीम दासगाव संघाला. येणारे उर्वरित या षटकातील चेंडू आपण जर पाहिले ना तर तब्बल अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला, 51 आलात. इथून 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळतील का, की एक मोठा फटका येईल आणि या मॅच मध्ये एक चांगला टार्गेट कडे घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाकफुटला आले होते, मोठा फटका पकडण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा आला. बॉल उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये अदनान सर आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत पंचांच्या भूमिकेमध्ये आसिफ सर आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत आहे. ज्या वेळेला आमचे जे ऑफिशियल पंच आहेत अमित वाडकर सर आणि बिलाल इसाने यांना ब्रेक देण्यासाठी ते तिथे उपस्थित राहिले, त्यांचे आभार आहेत. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला आले, आपण पाहतो चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बॉल थेट 1 बाउंस सीमा रेखेच्या बाहेर बराच वेळानंतर आलाय चौका.
संघाची धावसंख्या पोहोचली आहे थेट 56 या आकड्यावरती. अब तक 56 असं काय स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या मॅचच्या पूर्वार्धाच्या खेळातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग द कार्पेट बॉलला खेळला, मिड ऑनला बॉल चाललाय, फिल्डर लॉंग ऑनचा पोहोचेल ना त्या बॉल पर्यंत. त्याआधी वा परफेक्ट हिट. लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा आज मैदानावरती परफेक्ट नेम आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे महत्वाचा खेळाडू. आणि या हिट नंतर आहे ना एक रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मॅच झाली होती. विश्वजित ठाकूरचा दुसराच बॉल होता. तिथे आपण जर पाहिलं तर परफेक्ट हिट आकाश तारेकरने केला होता. आणि अशाच पद्धतीचा हिट आता आपल्याला या फिल्डरच्या माध्यमातून, त्या फिल्डरचं नाव आहे बासित, याच्या वतीनं जो हिट केला. चांगल्या पद्धतीचं हिट राहिलं या मॅच मध्ये, त्याला हिट जरूर केलंय. येणारे चेंडू आहेत आपण पाहिलं तर 24 इथून पाठलाग करायचा आहे. 58चा टार्गेट सेट केलं. 58चं सौद दादा कुपे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सौद दादा कुपे. मॅच आहे आपण पाहिलं तर महत्वाची, जिथे 24 चेंडू गरज आहे 58 धावायची आणि 58 धावांचा टार्गेट इथे पार केलं जाईल नाही जाईल हे आपण जरूर पाहणार आहोत. पण त्याआधी पुढच्या मॅचचा टॉस होईल. त्या टॉस साठी आम्ही जुडतोय आमचे साथी समालोचक यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. नमस्कार मित्रांनो, तर आपण आहोत महाड नगरीमध्ये. क्रिकेटसाठी महाड हे शहर, हा तालुका ओळखला जातो. या महाड शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये अनेक मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि त्यामधीलच एक नामांकित अशी टुर्नामेंट वजीरभाई मित्रमंडळ महाड आयोजित या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील नेक्स्ट सामना पन्हाळगर विपक्ष माजीद 11 दोन्हीही संघांचे संघनायक. मी आपणास विनंती करतोय की आपण चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये माझ्या बरोबर जॉईन व्हायचं आहे आणि या सामन्यादरम्यान जो नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे, मी विनंती करणार आहे सन्माननीय या मंडळाचे आणि या स्पर्धेचे संस्थापक वजीरभाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. माजीद 11 संघाचे संघनायक गणेश भात्रे माझ्या बरोबर जॉईन झालेले आहेत. पन्हाळगर संघाचे संघनायक, चला आपण सुद्धा लवकरात लवकर इथे जॉईन व्हा. सन्माननीय नगरसेवक आणि या स्पर्धेचे सर्व वजीरबाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय शहा खालिद यांना हा सन्मान दिलेला आहे. शहा खालिद एक खेळाडू सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे एक समालोचक सुद्धा आहेत आणि एक आयोजक म्हणून सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा भूमिका वठवलेली आहे. तर टॉस केला जाणार आहे. हु इज कॉल? हेड इज पन्हाळगर संघानं हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल? पुन्हा एकदा आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. टॉस जिंकल्यानंतर यावेळेस सुद्धा त्यांनी टॉस जिंकलाय आणि सर्वात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय आता मात्र हा दुसऱ्या फेरीचा सामना असेल. तुमच्या समोर असलेला संघ सुद्धा मातब्बर आहे आणि निर्णायक हा सामना असेल. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल. या 4 षटकांमध्ये तुम्हाला त्यांना साधारणतः किती टार्गेट व्हावं लागेल? 60 तरी करायला बघू. 60 ते 65 आसपास हा टार्गेट ठेवण्याचा त्यांचा मानस आहे, मनोदय आहे. परंतु आपण पाहतोय सर्वात जे महत्वाचं आहे ते या सामन्यामध्ये की हे 4 जे गोलंदाज आहेत त्यांना नक्कीच तुम्ही ओळखताय आणि या 4 गोलंदाजांमध्ये जास्तीत जास्त कोणाला टार्गेट करण्याचा मानस असेल? पॉवर प्ले मध्येच तरी धावा जास्त करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यानंतर चालू राहते.
येस, त्यांनी सांगितलं की पॉवर प्लेमध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर टॉस आपण हारलेला आहात. जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? टॉस जिंकला असता तर मी क्षेत्ररक्षणच घेतला असता, कारण आमच्या संघाला पूर्ण विचारून आलो होतो मी इथे की आपण टॉस जिंकल्यानंतर काय घ्यायचं. तर सगळ्यांनी सांगितलं की आपण टॉस जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षणच घ्यायचं. विश यू ऑल द बेस्ट, कारण सामना सुरू झालेला आहे. दोन्हीही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे पाहुणे शाह खालिद आणि त्याचप्रमाणे या मंडळाचे संस्थापक सन्माननीय वजीरभाई यांना सुद्धा हार्दिक हार्दिक मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि शाह खालिद यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेविषयी त्याचप्रमाणे सन्माननीय वजीरभाई यांच्याविषयी आपले 2 शब्द. अस्सलाम वालेकुम. सबसे पहले मैं यहाँ पे वजीर भाई मित्र मंडल का मैं अपने दिल की आमी गहराई से उनका इस्तकबाल करता हूँ. और मैं सभी शायकीन क्रिकेट को यही बताना चाहता हूँ कि इस ग्राउंड पे कोई भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज होती है तो सबसे अच्छी टूर्नामेंट जो देखने मिलती है वो वजीर भाई मित्र मंडल की जानिब से यहाँ पे देखने मिलती है. और इस टूर्नामेंट में सभी टीमें आगे बढ़कर हिस्सा लेती है. तो मैं मुबारकबाद पेश करूंगा अपनी जानिब से और दाबुल बादशाह टीम की जानिब से भी, और आगे की इस टूर्नामेंट को सरे अंजाम तक पहुंचेंगी ये मैं इसका ऐलान करता हूं. बहुत बहुत शुक्रिया. तर हे होते शाह खालिद. तर मित्रांनो, सामना सुरू झालेला आहे. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. ओसिया टीम को जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 58 रनों की जरूरत. 14.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. टारगेट हालांकि आसान बिल्कुल नहीं है मगर मुश्किल भी नहीं है इस मैदान को देखते हुए. हाफ ट्रैकर गेंद थी और उसे पॉइंट के सर के ऊपर से खेलने की कोशिश की मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अजहर खेल रहे हैं 6 रन बनाकर स्ट्राइक एंड पर, और साहिल एक चौके के सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर. जी हाँ, इसमें तबाह उड़ाया है मगर लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में थे. ओहो, बहुत ही आसान सा कैच था. पकड़ो कैच जीतो मैच. कैचेस विन द मैचेस अक्सर ये कहा जाता है और ये 100% सही भी है. एक एक कैच कितना महंगा साबित हो सकता है, उसका कितना खामियाजा भुगतना पड़ सकता है, ये तो आने वाला समय बताएगा. आणि याच दरम्यान गणेश गिरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उर्फ गग्गा, आपल्या सर्वांचा आवडता एक खेळाडू गग्गा गणेश गिरी. 5 गेंदें हो चुकी है. 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. अजहर एक छक्के के सहायता से नॉन स्ट्राइकिंग एंड पर 7 रन बनाकर खेल रहे हैं. स्लो ओवर 1 गेंद मगर देखिए फिसल गए गेंदबाज. हल्का सा कटाक्ष यहाँ पे बल्लेबाज अंपायर जी के ऊपर डालते हुए मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है. और ये देखते देखते बिंदी गेंद. ओवर की भी समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 14 रन खर्च किए हैं गेंदबाज अरसलान ने. हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी. साहिल 5 गेंदों का सामना करते हुए 5 रन बनाकर खेलते हुए दिखाई दे रहे हैं. इसी तरह से अगर 14 रन के औसत से रन बनाएंगे तो ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है. हालांकि पहला ओवर 30 गज के दायरे का था, उसका फायदा उठाना चाहिए था.
इस ओवर में एक चौका एक छक्का हमें जरूर देखने को मिला, मगर उसके बावजूद मात्र 14 रन ही बोर्ड पर लग चुके हैं। अब हर ओवर में 14 रन बनाने हैं तो बड़े स्ट्रोक आना जरूरी है, लाजमी है, मगर अब बड़े स्ट्रोक कहां से आएंगे, कैसे आएंगे, सवाल निशान जरूर होगा, क्योंकि यहां से फील्डिंग में तब्दीली होगी। 30 गज का दायरा यहां से खत्म होगा और देखिए किस तरह से सीमा रेखा के नजदीक फील्डर तैनात किए गए। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन में एक फील्डर तैनात है। यानी तकरीबन 5 फील्डर ऑन साइड की दिशा में, 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है। उसी के साथ एक डीप कवर भी हम कह सकते हैं, उसी के साथ शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में। इस बीच नए गेंदबाज आए हैं बिलाल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म राउंड विकेट। बिलाल की बहुत ही बढ़िया गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई उसे ऑन द राइज खेला था अजहर ने कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में। मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 15 रन, 15 फॉर नो लॉस। अजहर पहुंचे 8 पर। जी हाँ, इस मरतबा हवाई हल्ला, हवाई सफर करवाई है उस गेंद को। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। ये करारा छक्का। साहिल जानते हैं कि हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक आना यहाँ पे जरूरी है, लाजमी है, और इसी वजह से हर वक्त वो कोशिश में। जी हाँ, इस मरतबा फंस गए हैं। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, मगर तकदीर वाले रहे। नो मैंस लैंड में गेंद टप्पा खाने के बाद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार चतुराई के साथ दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल कर लिया है। अगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद होता तो यहाँ पे साहिल के लिए खतरा साफ मंडरा रहा था। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 23 रन बोर्ड पर लग चुके हैं। गेंदबाज बिलाल, 3 गेंदें अभी तक बाकी है शेष। जी हाँ, इस मरतबा पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में। जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है। 24 रन बोर्ड पर लग चुके हैं। अभी भी 2 गेंदें इस ओवर में आना बाकी है, यानी इस ओवर में अब तक 10 रन खर्च किए हैं बिलाल ने। राउंड आर्म एक्शन है, फिर से एक बार हार्ड लेन जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कोन बनाकर ये गेंद जा रही थी, उसे जबरदस्ती स्क्वायर लेग की दिशा में ढकेला और फिर से एक बार यहाँ पे 1 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है चहलकदमी के साथ। 1-1 रन, 2-2 रन यहाँ पे आना बेहद जरूरी, उसी के साथ साथ एक बड़ा शॉट आना भी जरूरी। बड़ा स्ट्रोक तो यहाँ पे आ चुका है और सिंगल और डबल रन भी यहाँ पे आ रहे हैं। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी स्लोवर वन गेंद, फ्लाइटेड गेंद थी, मगर उसे परख लिया था। सामने पड़ी हुई गेंद थी, उसे हाफ वॉली बनाकर सीधे बल्ले से कारपेट के सहारे खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन यहाँ पे मिलता हुआ देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में फिर से एक बार बिलाल ने खर्च किए हैं 14 रन, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन बोर्ड पर लग चुके हैं और अब यहां से जीतने के लिए हमारे गुण लेखक जी बताते हुए 12 गेंदें और 32 रनों की जरूरत। 30 रनों की जरूरत, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टारगेट कितना आपने बोले? 58 रनों का यहाँ पे टारगेट है जीत मुकम्मल करने के लिए, जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। 2 ओवर में 28 रन बन चुके हैं और 2 ओवर में 30 रनों की जरूरत।
कमाल का ये मैच। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम ज्यादा यहाँ पे स्ट्रांग लग रही है, मगर मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता, क्योंकि लास्ट मैच में हमने देखा था अंतिम ओवर में मात्र 12 रनों की जरूरत थी, सेट बल्लेबाज थे, उसके बावजूद ओहो कमाल की गेंद, फास्टर वन थी, जबरदस्त जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उस अपील को सिरे से खारिज कर दिया है। अभी भी यहाँ पे अंपायर पर दबाव डालने की कोशिश, सारे खिलाड़ी इकट्ठा यहाँ पे हो चुके हैं और अपील कर रहे हैं। दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच अपने छोर बदले हैं। अंपायर जी यहाँ पे कॉल कर रहे हैं। वजीर भाई मित्र मंडल के सदस्य और उनके सुपुत्र हम देख सकते हैं फहीम अब मैदान में जाते हुए दिखाई दे रहे हैं। कुछ न कुछ यहाँ पे थोड़ा सा प्रॉब्लम क्रिएट हुआ है, उसे सॉल्व करना होगा और फिर से एक बार यहाँ पे मैच जारी रखना बहुत जरूरी है, क्योंकि 2:45 बज चुके हैं। हमारे गुणलेखक और उसी के साथ हमारे कैमरामैन और हमारे ऑपरेटर, हमारे स्कोरर, जी हाँ यहाँ पे देखिए फिर से एक बार अब बल्लेबाज यहाँ पे कुछ ऑब्जेक्शन करते हुए जी जी करता हूँ। अंपायर जी ने नॉट आउट करार दिया था। तीसरे अंपायर के लिए यहाँ पे कॉल किया गया था। तीसरे अंपायर ने यहाँ पे बहुत ही ध्यान से उस डिसीजन को देखते हुए अंतिम निर्णय यहाँ पे आता हुआ कि ये नॉट आउट करार दिया जाएगा। नए गेंदबाज है अब्दुल हमीद, नए गेंदबाज, जबकि पहली गेंद पर काफी प्रभावित किया था अब्दुल हमीद ने। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की शुरुआत, परफेक्ट यॉर्कर था, मगर लेग स्टंप को छोड़कर ये गेंद जा सकती थी, इस तरह से यहाँ पे अंदाजा निकाला तीसरे अंपायर जी ने, मगर फिर भी एक रन यहाँ पे मिलता हुआ रनों की संख्या हो चुकी है। एक चुकीची दुरुस्ती मी करू इच्छितोय। पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या। एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा इथे लागलेल्या आहेत आणि या षटकामध्ये आता 1 धाव आलेली आहे, ती सुद्धा अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपात। एकूण 27 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। अब बचे हुए 10 गेंदों में 31 रनों की जरूरत। गेंदबाज हमीद आग उगलते हुए, देखिए फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच किया है और इस मर्तबा शानदार स्ट्रोक। 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद हुई है फरार 4 रन के लिए। चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 31 रन। देखिए एक चौका आने के बाद अव्वाब के बल्ले से अब यहां से फिर से एक बार आत्मविश्वास में दुगनी बढ़ोतरी होती हुई
स्लो बॉल 1 गेंद करने की कोशिश, अव्वाब तैयार थे, देखा पहले तो उसे पढ़ लिया, उसके बाद जड़ दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर और एक छक्का। अव्वाब यही कहते हुए, जिंदगी की लड़ाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है। देखिए मैच 2 ही गेंदों में फिर से एक बार यहाँ पे पलटती हुई, पलटवार यहाँ पे होता हुआ। जी हाँ, इस पर जोरदार प्रहार तो किया मगर गेंद हवा में, शॉट थर्ड मैन की दिशा में एक आसान सा कैच और अव्वाब मैदान से बाहर। खेली है, मात्र 3 गेंदों का सामना किया है मगर मैच को फिर से एक बार पलटा दिया है और मैच जीतने की उम्मीद की किरण यहां से जगाई है। 5 गेंदें हो चुकी है, अभी भी 1 गेंद आना बाकी। रनों की संख्या 37 रन। अब जीतने के लिए यहां से और 21 रनों की जरूरत। 7 गेंदें और 21 रन। ये गेंद बहुत ही क्रूशल होगी, ये गेंद बहुत ही निर्णायक हो सकती है। अगर इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम के हौसले यहां से बुलंद होंगे, एक मोमेंटम यहां पे मिलेगा और उसके बाद अंतिम ओवर में क्या हो सकता है, ये मैच किसके पक्ष में जाएगा, इसके बारे में अंदाजा लगाना बहुत ही मुश्किल हो सकता है। जी हां, हाफ ट्रैकर गेंद उससे बैकफुट पर जाकर फिर से एक बार खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में शानदार, कमाल का और बहुत ही कीमती छक्का। खुश खबर आहे, वहूर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे। 6 गेंदे 15 रन जरूरी है। वहूर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे। तारीख असेल 6, 7, 8 आणि 9 फेब्रुवारी। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 77,777 रुपये आणि आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 44,444 रुपये आणि आकर्षक चषक। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 17,777 प्रत्येकी आणि आकर्षक चषक। त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या साहाय्याने कव्हर केली जाणार आहे, थेट प्रक्षेपण केले जाणार आहे। ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 7,000 एंट्री फी भरून सन्माननीय इम्रान, ताबिश आणि समीर ईसाने यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद। जी हां, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर का बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। गेंदें बची है और 15 रनों की जरूरत। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज यहां पे आउट हो चुके हैं। बिलाल के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला है। अब इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं, बाबू स्ट्राइक एंड पर स्ट्राइक लेंगे, मगर इस मैच को अगर जीतना है तो कम से कम इन 5 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक जरूरी है। क्या यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक आएंगे? मैच मजेदार होता हुआ, रोमांचकारी होता हुआ, रोमहर्षक मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। मैच में कभी भी इन हो सकते हैं, मैच में कभी भी आउट भी हो सकते हैं। कभी भी इस मैच को बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि 1-2 बड़े स्ट्रोक इस मैच का फैसला करने के लिए काफी है। मगर गेंदबाज बिल्कुल हार मानने को तैयार नहीं है। ओसामा ने काफी प्रभावित किया है। पहली गेंद पर बल्लेबाज को चलता किया था, दूसरी गेंद यहाँ पे बाबू को बिंदी करते हुए लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी। 4 गेंदें बची है और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। कमाल का मैच, हर पल हर क्षण
यहाँ पे कुछ भी हो सकता है। जी हाँ, ये लीजिए बाबू के बल्ले से आता हुआ ये कीमती चौका, डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। तीन गेंदें बची है, 11 रनों की जरूरत। अभी भी ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है क्योंकि उनके हाथों में 3 गेंदें अभी भी है। इन 3 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जा सकता है। गौसिया 11 बल्लेबाजी कर रहे हैं। नॉन स्ट्राइक के एन के बल्लेबाज बिलाल ने कुछ अपने साथी बल्लेबाज बाबू को समझाया, कान मंत्र दिया है। कान मंत्र जरूर देना चाहिए मगर कान में जहर नहीं घोलना चाहिए। जी हाँ, बाबू ने उड़ाया है गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई हवाई हल्ला, 6 रन। दे 5 रनों की जरूरत। कमाल कर दिए है दोनों भी बल्लेबाजों ने, अव्वाब और बाबू ने। देखिए बाबू ने 3 गेंदों का सामना किया है। बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। हर गेंद के ऊपर ये मैच कभी बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में तो कभी गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में, झूले की तरह यहाँ पे झूलता हुआ मैच। इस मैच में कहना बहुत ही मुश्किल कौन जीतेगा कौन हारेगा। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद, उसका पूरा फायदा उठाया और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। बाबू ऑन द फायर, ये मैच जीत लिया है गौसिया 11 ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। कमाल का ये शो था। बाबू और अव्वाब का ये शो मैं कहूंगा क्योंकि अव्वाब ने यहाँ पे उम्मीद की किरण जगाई और उसके बाद बाबू ने उसके ऊपर मोहर लगाई है। लाजवाब बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी।